ठरवून सांगा की मी ह्या गोष्टी खात नाही, कारण मनाची तयारी लागेल. आणि त्यातल्या त्यात साखर बंद केली तर हमखास वजन कमी होतं. पण ह्या क्रॅश डाएटचं हल्ली आपण ऐकलेलं आहे की एका महिलेने 25 किलो वजन कमी केलं आणि मृत्यूचाही धोका संभवतो. पण आता लाईफस्टाईलच अशी झालेली आहे की तेवढा वेळ राहिलेला नाही. नमस्कार. स्मिताज इन्साइट्सच्या या एपिसोडमध्ये आपण आज डाएटबद्दल बोलणार आहोत. डाएट म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त गुगल असतं. अनेक रील आपण बघतो आणि त्या प्रत्येक रीलमध्ये आपण कसे बारीक होऊ याबद्दल सांगितलेलं असतं. पण खरं सांगायचं तर जोपर्यंत गुरु नाही तोपर्यंत ज्ञान नाही. आणि म्हणूनच आज आपल्याकडे अनेक अशा टिप्स सांगण्यासाठी, ट्रिक्स सांगण्यासाठी आणि आपल्याला बारीक होण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी अनेक अशा गोष्टी घेऊन आलेल्या आहेत डायटिशियन माधुरी ठोंबरे. नमस्कार. नमस्कार. काय ना की माधुरी, सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक कॉन्सेप्ट असते की काय खायचं, कधी खायचं, कसं खायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की संतुलित आहारापासून आपण सुरुवात करूया. संतुलित आहार म्हणजे नेमका कसा ते सांगशील? संतुलित आहार म्हणजे सोप्या भाषेत सांगते, सकस आहार. जो सात्विक असतो, तो जो शुद्धतेमध्ये बनवला जातो, त्यानंतर व्यवस्थित पारंपरिक भांड्यांमध्ये तो बनवला जातो, एका सात्विक असं महिलेकडनं किंवा गृहिणीकडनं तो बनवला जातो, आणि जो पचण्यात सोपा, साधा, सरळ असा असतो, ज्याच्यामध्ये फॅन्सी फूड नसतात, जे आजकाल आता ब्राऊन शुगर, ब्राऊन राईस अशा गोष्टी आपण वापरतो आहे ना, किंवा मार्केटेड प्रॉडक्ट घेऊन आणि मग आपण रेडी टू कुक असं वापरतो. अशा काही गोष्टींचा समावेश त्याच्यात होत नाही. एकदम सरळ सरळ, साधा साधा, जो आपल्या डोळ्यांना नजरेमध्ये दिसतो, जे किचनमधल्या साध्या गोष्टी, अशा फ्रेश भाज्या, त्याच्यानंतर फळं, कडधान्य, चौरस आहार जो आहे ना, तो आहार म्हणजे सकस आहार किंवा सात्विक आहार. जसं की आता तू सांगितलंस की रेडी टू कुक नको. हो. पण आता लाईफस्टाईलच अशी झालेली आहे की तेवढा वेळ राहिलेला नाहीये. आपण पूर्वीच्या काळी म्हणायचो की राजासारखी न्याहारी असावी, पण आता तसं नाही राहिलेलं. काहीतरी ऑर्डर करायचं, पटकन घ्यायचं, पटकन खायचं. या पटकनच्या जमान्यामध्ये आयडियल ब्रेकफास्ट कसा असला पाहिजे याविषयी सांग. ब्रेकफास्ट म्हणजे न्याहारी. आता आपण थोडं आधी जाऊन पाहूया की पूर्वी लोकांच्या 3 प्रकारचे आहार घेतले जात होते. पहिली न्याहारी होती ती म्हणजे आता आपण ब्रेकफास्ट म्हणतो. दुपारचं जेवण होतं आणि रात्रीचं ज्या वेळेला आपण हल्ली जेवण बनवायला लागतोय त्या वेळेला ते लोक झोपी जात होते. इतकं साधं होतं. मग न्याहारी काय असायची, थोडा अभ्यास केला तर त्यांची दूध पोळी सुद्धा असायची. मग दुधामध्ये काय, प्रोटीन, आणि पोळीमध्ये काय, कार्ब्स. म्हणजे प्रत्येक आहारामध्ये त्यांच्या प्रोटीन्स पण असायचे, कार्ब्स पण असायचे. म्हणून ब्रेकफास्ट कसा असावा, हेवी असावा. आता तुम्ही सांगितलं तसं राजासारखा असावा. दुपारचं जेवण थोडंसं कमी आणि रात्रीचं आणखीन हलकं असावं. मग ब्रेकफास्टसाठी महत्त्व का दिलं गेलेलं आहे पहिल्यापासून, म्हणजे एखादा पुरुष जर बाहेर जाणार असेल तर तो घरातील दूध पोळी खाऊन सुद्धा बाहेर पडत होता, कारण त्या प्रोटीन्स म्हणजे एकाच एक होतं की एक पोषण जर कार्ब्सचं असेल तर एक पोषण प्रोटीनचं होतं, एकाच एक प्रमाण होतं. आणि मग कार्ब्स मधून त्याला काय भेटणार आहे, जे हल्ली कट केले जातात कार्ब्स, तर त्यातनं काय भेटते, ऊर्जा भेटते. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन सात्विक आहाराकडे वळण्यासाठी मदत होते. आणि दुधामध्ये प्रोटीन भेटतं. म्हणून सकाळचा आहार हा प्रोटीनयुक्त असावा. मग त्याच्यामध्ये आपण कडधान्याची भेळ खाऊ शकतो. जसं आपण तांदळाचे, भाजणीचे पिठं आपण करतो त्या पद्धतीने साला सकटचे कडधान्य आपण घेऊन त्यांचे पिठं करून एकत्र केले तर पालक, त्याच्यानंतर कोबी किंवा फक्त भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि चवीसाठी मग अद्रक लसूण पेस्ट वगैरे अशा गोष्टी घातल्या तरी पण पुरेसं असं धपाटं वगैरे पौष्टिक होतं. त्याच्यानंतर हल्ली आपण म्हणतो चिलाडे, मुगाचा चिला किंवा मग बेसनचा चिला, मग भाज्या घालून अशा गोष्टी करता येतात. थोडक्यात काय की सात्विक पद्धतीने आपल्याला ज्या घरगुती वापरांचा म्हणजे सगळ्या गोष्टींचा समावेश करून जो हेल्दी ब्रेकफास्ट बनवता येईल तो सगळ्यांच्या आहारात असावा, म्हणजे राजासारखा असावा. म्हणजेच असं आहे माधुरी की जे डाएट तू देतेस त्याच्यामध्ये असं काही नसतं की रसहीन किंवा चव नसलेलं, असं नाही, अजिबात नाही. अच्छा, म्हणजे एकदम आणि त्याच्यामध्ये भरपूर, आता जे तू सांगितलंस कोबी टाका, हे टाका, तर मसाले वगैरे पण सांगितलेस. म्हणजे चिला डे जर विचार केला
तर जबरदस्त असणार हे तर आहे. मी आता मोजके असे तर खूप बनवता येतात. मग पुन्हा एकदा प्रोटीन पण पाहिजे आणि कार्ब्स पण पाहिजे असं जर डाएट हवं तर मग ड्रायफ्रुट्स मध्ये प्रोटीन्स येतात. जसे आपण जर 4 भिजवलेले बदाम जर घेतले तर त्याच्यामध्ये 15 ते 16 ग्राम इतकं प्रोटीन आपल्याला पुरेसं मिळतं मोठ्या साईजच्या बदामामध्ये. मग आपण ड्रायफ्रुट्स भिजवलेले त्याच्यानंतर ओट्स यांचं जर परत स्मूदी बनवली तर मग तोही हेल्दी आपल्याला ब्रेकफास्ट होऊन जातो. थोडक्यात काय की आपला प्रथिनयुक्त म्हणजे प्रोटीनयुक्त असा सकाळचा नाश्ता असावं जेणेकरून आपल्याला ऊर्जाही मिळेल. पण ही झाली शरीराची जडणघडण, पण मानसिक स्वास्थ्य पण मिळेल, शांतता मिळेल, मन प्रसन्न राहील पुढील कामांसाठी, पुढील दिवसभराच्या ऊर्जेसाठी. त्याच्यामुळे ब्रेकफास्टला महत्व दिलं गेलेलं आहे. हो, कारण काही लोक फार काळ उपाशी राहतात आणि मग त्याच्यामुळे ते सकाळी सकाळी नाश्ताच करत नाही. तर त्यासाठी नाश्त्याचं महत्व हे खूप महत्वाचं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन आणि कार्बचं मिश्रण जेवढं तुम्ही नीट कराल तर त्याच्यावर तुमची ऊर्जा, म्हणजे एखाद्या गाडीचं पेट्रोल म्हणता येईल आपल्याला की पेट्रोल भारी पाहिजे तर आपण जास्त फास्ट आपली गाडी चालणार. अगदी बरोबर आहे. आता कधी कधी ना असा गैरसमज आहे बरं का की जसं प्रोटीन पाहिजे, कार्ब्स पाहिजे, त्याच्या बरोबर अजून एक गैरसमज आहे तो म्हणजे पाणी. बरोबर. ते पाणी नेमकं किती प्यायचं? काही लोक म्हणतात पाणी पचत नाही तुमच्या बॉडीमध्ये, ते सुद्धा तुम्हाला म्हणजे सूज आणतं शरीरावरती जर पाणी पचलं नाही. आणि काही जण म्हणतात की पाणी भरपूर पिलं पाहिजे. तर हा फार असा म्हणजे विरोधाभास आहे. तर ह्याबद्दल सांग ना की पाणी किती प्यायला पाहिजे? तसंच आपल्या पृथ्वी तलावर पाणी हे अमृत सारखं आहे. मी तर सर्वांना सांगते की तुम्ही 10 मिनिटासाठी जरी बाहेर जात असाल ना तर घरात तुमच्या बॉटल्सच्या लेवल असावेत की 50 ml ची सुद्धा, अर्धा लिटरची, गावाला जाणार असेल तर 1 लिटरची, पण हातामध्ये पाणी एवढं साठावं, ते अमृतसारखं सोबत असं. बाकी गोष्टी नसल्या तरी चालतात. आणि पाणी सिप प्यावं पहिली गोष्ट. आणि पाणी मुळातच प्रत्येकाच्या प्रवृत्तीनुसार पाणी हे ठरलेलं असतं. एखाद्याला ब्लड प्रेशर जर त्रास आहे म्हणजे हार्टचा तर त्याला 5 लिटर पाणी दिलं तर तो बीपी स्ट्रोक होऊ शकतो. म्हणून पाण्याची लेवल सुद्धा ही ठरलेली असते, पेशंटच्या प्रकृतीनुसार असते. पण तरी सकाळी उठल्यानंतर अर्धा लिटर पाणी पिण्यास हरकत नाही. म्हणजे आपण योगासनं व्यायाम करणार असेल तर त्याला जाण्याच्या आधी मालासनमध्ये बसून म्हणजे खाली जमिनीवरती आणि पाय स्प्रेड करून आपण जर त्या पद्धतीने पाणी पिलो तर मग आपलं पचन पुढचं व्यवस्थित म्हणजे पोटसाफ व्यवस्थित होतं. त्यानंतर जेवणाच्या अर्धा तास पाणी प्यायला पाहिजे. जेवण झाल्याच्या अर्ध्या पाऊण तासानंतर पाणी प्यायला पाहिजे. कारण एक मला सांगावंसं वाटतं की बऱ्याच लोकांना एक सवय असते की जेवण करताना मध्ये मध्येच पाणी पिण्याची फार त्यांना सवय असते. त्याने इनडायजेशन होतं. फार एखाद 2 सिप किंवा घोट ठीक आहे, पण फार पाणी पिल्याने मग इनडायजेशन होतं. जेवणाच्या अर्ध्या तासानंतर आणि रात्री झोपायच्या अर्धा तास आधी पाणी प्यावं. कारण मग एक ऑब्झर्व केलं का स्मिताताई, जेव्हा जास्ती पाणी पिण्यात येतं तर सकाळी चेहरा स्वेल्ड असतो. त्यामुळे रात्री झोपताना खूप पाणी पिऊन झोपू नये. साधारणपणे 20 किलोसाठी, एखाद्या व्यक्तीचं वजन जर 20 किलो आहे तर त्यासाठी 1 लिटर पाणी असा हिशोब असतो. मग आपण किमान 4 लिटर पर्यंत तरी पाणी प्यायला हवं. कारण पाणी मुळातच शरीरातलं विषद्रव्य बाहेर टाकतं. त्यानंतर तुमचा चेहराही सतेज होता, आता पाणी पितील सगळं. आणि पचनक्रिया सुद्धा सुधारतो. त्याच्यामुळे पाणी उत्तम स्रोत आहे ऊर्जेचा आणि शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकण्याचा. त्याच्यामुळे हमखास प्या. आणि व्यायाम करत असाल किंवा स्पोर्ट्समध्ये असाल तर पाणी सिप प्यायला हवं. म्हणजे एकदा बॉटल घेतली आणि अर्धा लिटरची पाणी किंवा 250 ml संपून टाकलं असं न करता पाणी सिप प्यावं. म्हणजे माहिती आहे आपल्याला लहानपणी कसे स्ट्रॉ बॉटलमध्ये असायचे, तर मग ते थोडंच पिण्यात येतं. असं एकदम घटकन पाणी प्यायला नको. आता तू हे जे सांगितलंयस ना ते सगळ्यात मोठा मलाच धडा घ्यावा लागणार आहे. कारण मला एकही घास जात नाही. ते जसं तू बोललीस आता की एक सिप ठीक आहे, पण मला प्रत्येक घासाला पाणी लागतं. म्हणजे आजपासून मला हे बंद करावं लागेल आणि नक्कीच मी बंद करेन. कारण आत्ताशी कळलं ना मला की ते डायजेशनवर डायरेक्ट इफेक्ट करतंय. तर मग आता पाणी, कार्बोदकं आणि हे प्रोटीन, हे प्रथिन आहार, या सगळ्यांचा एक निरोगी आयुष्याचा काहीतरी फॉर्म्युला असेल ना, तर तो सांग की जरा. मग नक्कीच. निरोगी आयुष्य म्हणजे काय की मी माझ्या क्लिनिककडे जेवढे लोक येतात त्यांना एक सांगते की तुम्ही शेवटपर्यंत इंडिपेंडंट राहताल असं तुमचं आरोग्य असं. तुम्ही कोणावर डिपेंड नव्हतं. तुमचं स्ट्रेंथ, स्टॅमिना हा इम्प्रूव्ह असावा. म्हणजे आपण अगदी 1 किलोमीटर धावायला गेलो, हल्ली तसंच होतंय की कोणी धावायला गेले म्हणजे रनिंगला गेले की धाप लागली जाते, तर तो स्टॅमिना वाढलेला असावा. मग मुळातच आपण नेमकं काय खावं, काही नाही खावं ह्याचा सगळा अभ्यास असावा. आणि कसं खावं. सगळ्यांनाच माहिती असतं की पनीरमध्ये प्रोटीन आहे, पण ते पनीर कसं खावं,
किती खावं, किती ग्राम खावा आणि कोणत्या वेळेला खावं. संध्याकाळी खाल्लं तर इंडायजेशन होईल. तर नॉर्मल या गोष्टीचा फॉर्म्युला मला आयुष्यासाठी असं सांगा वाटतो की तुम्ही जेवढ्या साध्या सिंपल आधुनिक गोष्टींमध्ये राहतात तेवढं तुम्हाला संतुलित राहण्यासाठी किंवा कन्सिस्टन्सीमध्ये राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे घाई गडबड कुठल्या गोष्टींमध्ये नको. फास्ट आपण आत्ता मगाशी चर्चा केली तसं फास्ट वजन कमी करणं किंवा वजन वाढवण्यासाठी सुद्धा माझ्याकडे येतात की 3 महिन्यामध्ये 10-15 किलो वाढेल का. तर फास्ट कुठली नको, स्लो अँड स्टेडी. शेवटी कासवाच्या गतीने जाताल तर मग यश येतच. वा वा वा. डायटिंग करताना आता हा फार महत्वाचा विषय आहे की डायटिंग करताना नेमक्या काही ना काही चुका होतात. तर अशा कोणत्या चुका टाळल्या पाहिजे? कार्ब्स कमी करायला नको. हल्ली एक गांभीर्याची गोष्ट मला जाणवते, म्हणजे खरोखर तरुणांमध्ये तर आहेच आहे, पण प्रौढ व्यक्तींमध्ये सुद्धा, की शरीरामध्ये किंवा शरीरावर वेगवेगळे प्रयोग केले जातात. हे खाल्ल्याने शरीर फिट राहतंय असं ऐकलंय, किंवा हे मी पिल्याने शरीरात हे वजन माझं कमी होतंय. अशा कुठल्याही गोष्टीला बळी पडू नये. सात्विक योग्य प्रमाणबद्ध आहार त्याने जावं. आणि जो चौरस आहार आपल्याला पहिल्या जनरेशनकडनं आपण शिकत आलोय ना, की ताटामध्ये जवसाची, तिळाची, शेंगदाण्याची, खोबऱ्याची यापैकी एक चटणी पण आहे जे आपल्याला ओमेगा 3 देतात. गुड फॅट्स देतात. आणि शरीरामध्ये गुड फॅट्स पण असतात आणि बॅड फॅट्स पण असतात. आपण जसं रिपोर्ट्समध्ये LDL HDL असं पाहतो. तर मग ताटामध्ये चटणी असते, पापड पण असतो, कारण पापडमध्ये मीठ आहे आणि आपल्याला सोडियमची कमतरता होत नाही. हल्ली किती लोकांना थायरॉइड आहे, मुलींना किती थायरॉइडचं, कारण सोडियमची म्हणजे चांगल्या मिठाची कमतरता होते. मीठ कार्बोहायड्रेट्सपैकी ज्वारी, बाजरी, गहू एका वेळी एकच कापसा, म्हणजे भात तर भात, ज्वारी तर ज्वारी, गहू तर गहू, बाजरी तर बाजरी, एक काप्स असावं. आणि मग प्रथिनासाठी काय तर वरण. मुगाचं वरण सगळ्यात पौष्टिक असतं, कारण मूग हे जसं पीक येतं तर ते खूप हलकं असतं, ते येतही पटकन, तसंच आपल्या शरीरात पचतंही पटकन असं असतं आणि त्याचे फायदेही खूप होतात. म्हणून मग वरणामध्ये मुगाचं किंवा मग सालासकटची तुरीची डाळ असावी आणि कोणतीही पालेभाजी याच्यापैकी असं चौरस आहार असावा. तर मला वाटतं सगळ्या चौरस आहारमधून गेलं पाहिजे. कुठल्याही फॅन्सी डाएटला कुठेही बळी पडतं कामा नये. जसे की आजकाल किटो डाएट आहे, डिटॉक्स डाएट आहे, इंटरमिटंट फास्टिंग आहे. हे मुळातच पचवण्याचं आपलं शरीर नाहीच आहे. अच्छा. तर मग जे आधुनिक जे चालत आलेलं आहे जुनं ते त्या पद्धतीने आपण जावं. आणि जे डोळ्यांना आपल्याला फ्रेश भाज्या फळं जे बाहेर दिसतात ती आणावेत, फ्रीजमध्ये ठेवायचे. 4-5 दिवस त्या भाज्या राहणार आणि मग आपण बाहेर काढायची, मग पाण्यात ठेवायची. या प्रवृत्तीने वात वाढतो आणि मग वात वाढला की माणूस स्थूलपणा येतो. मग एकाला एक सगळी सायकल येऊन जाते. स्थूलपणा वाढला की हॉर्मोन इम्बॅलन्स आले की परत एकदा वजन वाढतं आणि मग नेगेटिव्हिटी, नकारात्मकता आली, मेंटल हेल्थ खराब होऊन जातं. सरळ साधा असं आहार असावं. आता बोलता बोलता तू एक बोललीस मीठ. हो, म्हणजे सोडियम. ठराविक एक मीठ वापरतो. आता तर सध्या फॅशन आहे की आम्ही तर ते रेड मीठ आणलेलं आहे, लाल मीठ आणलेलं आहे. मग काही जण म्हणतात अरे ते पांढरं मीठ खाऊ नकोस अजिबात. मला जरा सांग ना, म्हणजे नेमकं काय? सगळ्यात चांगलं मीठ कोणतं असतं? आपण पहिले जुन्या लोकांमध्ये पाहत होतो की खडा मीठ होतं, त्याची पावडर करून ते घरात ठेवायचे आणि सर्रास वापरायचे. तर ते जे मोठ्या प्रकारचं जे मीठ होतं, खडा मीठ, तर त्याच्यामध्ये अतिशय प्रमाणात सोडियम असतं आणि सोडियम हे शरीरात जायला हवं, कारण टॉक्झिन्स आपले बाहेर पडण्यासाठी मदत करतं. एकदम अजून एक साधं सांगू का? लहान असताना मी तरी पाहिलेलं आहे की किराणा दुकानाच्या बाहेर असे पोते ठेवलेले असायचे मिठाचे आणि त्यातनं पावसाळा चालू झाला की ते पाणी जायचं. मग हल्ली वास्तुतज्ञ सांगतात ना की मीठ भरून ठेवा, निगेटिव्हिटी बाहेर पडेल. पण हीच निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातनं बाहेर पडली तर त्याचं प्राशन करा. म्हणून खाण्यामध्ये पांढरं मीठ कंपल्सरी असावंच, कारण आयोडीनची कमतरता आली की थायरॉइड चालू होतो. थायरॉइड एक असा आजार आहे की तो वजनही वाढवतो, PCOD चालू करतो, नाना प्रकारचे व्याधी चालू होतात. बरोबर. म्हणून चांगलं मीठ जर विचारताल तर खडा मीठ आणि त्याची पावडर वापरावी. कुठलंही पांढरं मीठ नको, खडा मीठ पिंक सॉल्ट नको, त्याच्यानंतर काळं मीठ नको, कारण हे फॅन्सी आहे. हो, ते शेंदेलोण पादेलोण आपण जे एक्झॅक्टली हे सगळे फॅन्सी आहे. साधं काय ज्याला आपण पाहतो खडा मीठ. अच्छा. इव्हन अजून एक की आपण जेव्हा पाय दुखतात ना आपले, तर आपण पाय बुडून बसतो, त्याच्यामध्ये खडा मीठच टाकतो ना, कारण ते सोडियम आपल्या पायांना पण मिळतं.
म्हणून एवढी ताकद आहे त्याच्यात. मग आपण आहारात काय नाही घ्यावं. बरोबर आहे. आणि आता जसं मिठाबद्दल सांगितलंस तसंच अजून एक आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे आत्ताची जी मुलं आहेत, तर त्यांच्यामध्ये मी एक गोष्ट पाहिली आहे जी आपल्या काळात नव्हती, म्हणजे माझ्या काळात नव्हती. ती म्हणजे क्रॅश डाएट करतात. एकदम मुली अशा 0 फिगर होण्यासाठी क्रॅश डाएट करतात, खूप खूप उपाशी राहतात, आणि मुलं 6 पॅक दिसण्यासाठी म्हणून ते डाएट करतात. तर ह्याबद्दल जरा सांग की मला. नक्कीच. मुळातच क्रॅश डाएट म्हणजे काय की तिथे कार्ब्स पूर्णपणे कट केले जातात. आणि आपल्याला मानवी संस्कृतीला मुळात हा अधिकारच नाही की तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ ह्या गोष्टी कट करा आणि फक्त पालेभाज्या किंवा प्रथिनं यांच्यावरती राहा. बरं, आपण जरी राहू तर मला एक सांगा, आपण किती दिवस राहू या क्रॅश डाएटवरती? 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष फार तर फार. पुन्हा पुढवरत येणारच आहे. पण ह्या क्रॅश डाएटचं हल्ली आपण ऐकलेलं आहे की एका महिलेने 25 किलो वजन कमी केलं आणि मृत्यूचाही धोका संभवतो. अच्छा. श्रीदेवी सारख्या अभिनेत्रीचा सुद्धा मृत्यूचा संभव आलाच की. त्याच्यामुळे कुठल्याच क्रॅश डाएट, डिटॉक्स डाएट, इंटरमिडिएट हे कुठल्याच प्रकारचे डाएट नकोत. आणि अजून एक असं होतं की क्रॅश डाएट केलं म्हणजे माझं झपाट्याने वजन कमी होईल. मी मगाशी सांगितलं तसं की स्टेडी अँड स्लो इज ऑलवेज विन्स द रेस. मग कशासाठी? खरं कशासाठी? कासवाच्या गतीने चाललो तर जिंकणार आहोत. काय गरज आहे उगाच फास्ट करायची? टाइम लागतो पण होतो. मुळातच काय, आपला संतुलित प्रमाणबद्ध आहार असावा ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स तुमचे 60 ते 65% असतील, प्रथिने म्हणजे प्रोटीन्स असतील 20 ते 25%, आणि फॅट्स म्हणजे चांगल्या प्रकारचे तेल, तूप, बिया यांचं प्रमाण असेल 15 ते 20%. तेव्हा कुठे हा चौरस 100% डाएट हा होतो. आमच्याकडे ना एक पिरॅमिड आहे आहाराचा, ज्याच्या बेसिकला आहे धान्य म्हणजे तृणधान्य, ज्याला आपण कार्ब्स म्हणतो. त्याच्यावरती येतात पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या. त्याच्याही वरती त्या पिरॅमिडमध्ये येतात दुधाचे पदार्थ म्हणजे काय आले? प्रोटीन. मग खाली काय आहे? धान्य आहेत एवढ्या मोठ्या. त्याच्यावरती हिरव्या पालेभाज्या, त्याच्यावरती काय की प्रोटीन्स. आणि मग हायेस्ट लेवलला आहेत ते फॅट्स आहे. पण हल्ली झालेलं असं आहे की ते वरचा जो टोक आहे ना ते खाली आलेलं आहे, फॅट्स आधी जात आहे, आणि जे धान्य आहेत ना, कार्ब्स आता आपण डिस्कस केले ते गेलेले आहेत वरच्या टोकवर. मग क्रॅश डाएट, आणि जास्त काळ आपण त्याच्यावर राहणार नाही तर पुन्हा एकदा पूर्ववत तुमचं वजन ते परत होणारच. इव्हन किंबहुना 2 म्हणजे दुप्पटीने वाढतं. आणि मग त्यामुळे मेंटल हेल्थ खराब होते, हार्मोन इम्बॅलन्स होतो, मग डिप्रेशन यायला लागतं. माझं कसं काय झालंय, पण कुठे ना कुठे आधी चूक झालेली असते, त्याचे परिणाम आपल्या नंतर भोगायला. तर क्रॅश डाएट नसावंच, माझं तर स्पष्टच मत आहे. कुठल्याच प्रकारचे फॅन्सी डाएट नसावेत. आणि काही जण जसं क्रॅश डाएट करतात, काही जण जंक फूडवर असतात. हो, ते इतकं आता पार्सल म्हणजे रेडी टू कुक पार्सल घरी येत आहेत, आणि बरं तो लगेच 2 मिनिटाच्या आत 10 मिनिटाच्या आत माणूस उभा आहे. म्हणजे कुक एखादी येऊन त्याला कुकिंग करायला जेवढा वेळ लागेल त्याच्या आत तुमच्यापर्यंत डिलिव्हरी बॉय येतोय. तर अशा ह्या गोष्टींमुळे काय झालंय, बाहेरचं खाणं. तू बघितलं असशील माधुरी, जर मेन रोडला किंवा आपण एखाद्या चाट सेंटरला गेलो तर गर्दी तुफान आहेत. सगळ्या गाड्यांवर गर्दी आहे, म्हणजे संध्याकाळी लहान मुलांपासून सगळी फॅमिली आहेत, सगळ्या फॅमिली आहेत. म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक हा कॉन्सेप्टच बंद झालाय, असं झालेलं आहे. आणि सगळे बाहेर आहेत. बरं, बाहेर काही खातील हेल्दी, काही गोष्टी जंक फूड अशा आहेत की घरपर्यंत येत आहेत. तर मग याच्याबद्दल म्हणजे नेमकं कसं हे कंट्रोल केला पाहिजे जंक फूड बद्दल? निश्चितच मी सांगेल याच्यामध्ये की मुळात अशा गोष्टी घरी आणू नका ज्याने तुमचं कंट्रोल सुटेल. डायनिंग टेबलच ह्या गोष्टींनी सजवू नका. त्याच्यामध्ये चिवडे असतील, तळलेले पदार्थ असेल, किंवा आपण बाहेरून काही गोष्टी आणलेल्या आहेत.
फास्ट फूड मुळात आपण एक विचार पक्का केला पाहिजे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी, मनाची सकारात्मकता लागेल आणि तुमची तयारी पक्की लागेल की मला ह्याच्यामध्ये जायचं नाही, कारण ह्याचे परिणाम आहेत म्हणजे आहेतच. शेवटी डोळ्याच्या पाठीमागे बनणार आहे, पाम तेल आहे. म्हणजे मी कोणावर आक्षेप घेणार नाही, मला आवडणारही नाही, परंतु त्याला एक मर्यादा असावी. म्हणजे आपण जर आज खातोय तर निदान 15-20 दिवसानंतर आपण जावं किंवा ते गोष्ट घरात आणावी. आपलं तर डेलीच चाललंय ना, किंवा 8 दिवस रोजच चीट आहे. हा रोजच चाललंय ना. मग या गोष्टींचा सगळा अभाव पडत चाललाय ना. मग तुम्हाला पौष्टिकता पोषण मिळणार कुठे? आणि मग एखादा कोविड सारखा आजार आपल्याला माहित नाही भविष्यात कोणता येईल, मग प्रतिकारशक्ती आहे कुठे? त्यामुळे जंक फूडचा वापर कमी करायचा असेल तर ठरून मित्र कंपनींना किंवा मैत्रिणींना ठरून सांगा की मी ह्या गोष्टी खात नाही, कारण मनाची तयारी लागेल. आपण मोटिवेशन कितीपर्यंत करणार हे की नाही. आणि थोडं इमॅजिन करायचं की मी जर ह्या गोष्टी खाणार नाही तर मी कसा दिसेल, म्हणजे माझं शरीर किती पूर्वरत दिसेल, मी किती फिट दिसेल, मी सुंदर दिसेल, माझ्या चेहऱ्यावर किती चकाकी येईल. हा थोडासा एकांतात विचार करण्याचा इमॅजिनेशनचा भाग आहे. आणि मग त्यातनं काय होतं, परिवाराला, मित्रपरिवारांना, बाहेरच्यांना एक मोटिवेशन, इन्स्पिरेशन मिळून जातं की अरे ह्याच्यामध्ये होऊ शकतो तो माझ्यात का नाही. खरं. आणि त्यासाठी काय करायचं आहे, फक्त तुम्हाला नियमित सरळ असा आहार घ्यायचा, त्याच्यानंतर व्यायाम करायचा, कारण कॅलरीज बर्निंग व्हायला पाहिजे. आणि कॅलरीज बर्निंग नाही झालं तर मग नुसतंच खाल्ल्याने तो स्टॉक वाढवून ठेवण्यात काही अर्थ नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मेडिटेशन हवं, मग तेव्हा कुठे सकारात्मकता यायला लागली. म्हणजे तूप खाऊन रूप येणार नाही, आणि एकाने होतच नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हवा पण लागेल, पाणी लागेल. हवा म्हणजे ऑक्सिजन, म्हणजे प्राणायाम लागते. पाणी मुबलक प्रमाणात लागेल, आपण चर्चा केली तशा पद्धतीने. आहार योग्य लागेल, त्याच्यानंतर व्यायाम सुद्धा लागेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आत्तापर्यंत सगळ्यांना सांगत आले, मानसिक हेल्थ लागेल, स्थैर्यता लागेल. जोपर्यंत तुम्ही मेंटली स्टेबल नाही आहात, की तुम्ही ठरवलेलं नाही किंवा तुम्हाला वेगवेगळ्या कारणाने डिप्रेशन आहे, तोपर्यंत तुम्ही फिजिकल हेल्थकडे नाही फोकस करू शकत. सगळ्याच गोष्टी लागतील. तेव्हा ठरवून ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करा की मी ह्या खाव्यात, किती खाव्यात, आणि त्याचा नंतर परिणाम किती होणार आहे. आणि अजून एक, मग आपल्याला बंधन कसं येईल, बाहेर जाताना जर आपण टिफिनमध्ये छोटासा टिफिन घेतला, कडधान्य घेतले उकडलेले किंवा तसेच घेतले, मोडालेले तसेच घेतले, नाही उकडून, किंवा कट करून फळं घेतली, मखाणे घेतलेत भाजलेले, किती आता मुरमुरे आहेत, फुटाणे घेतले, फुटाणे सोबत गुळ घेतलाय, तर मग ते प्रोटीन पचलं जातं. पूर्वी तोच खाऊ होता की आपला, शाळेतही मिळायचा मला तर लहानपणी, की फुटाणे आणि गुळ दर शुक्रवारी मिळत असायचे. मग आता कळतं ते का दिला जायचं. मग असा छोटा टिफिन आपल्या बॅगेत ठेवायचा, जेणेकरून मग आपण भूक लागलीच तर पटकन वडापाव उचलतो ना, त्याच्याही फास्ट आपण ते कडधान्य खाण्यात जातील. खरंय. तळलेलं असलं की आपण पटकन उचलतो. समोसा आहे, वडापाव आहे, म्हणजे फास्ट बनतं म्हणून हे फास्ट फूड. आता जसं तू आत्ता सांगत होतीस की आपण कुठेही गेलो बाहेर तर काय खायचंय आणि काय नाही खायचंय, याच्यापेक्षा अजून एक गोष्ट आता मी ऐकली तुझ्याकडून की मेडिटेशन करायचंय, ध्यान धारणा पाहिजे, आणि मग त्याच्यात विचार करायचा आहे की मी हे नाही खाल्लं तर कसं दिसेल. पण माधुरी, तू कोणाकडे पाहुणी गेलीस, त्या समोरच्यांना किती अवघड असेल ग, तुला काय द्यावं. म्हणजे मला हा प्रश्न पडतो, सगळ्यांनाच होतो. म्हणजे तू कधीच चिट करत नाहीस खाण्यामध्ये. सुद्धा होतं की माझ्यासोबत जर त्यांना हॉटेलमध्ये यायचं असेल तर हिच्या समोर काय मागवं म्हणून मला विचारतात काय मागवायचं. आणि मी तर जनरली बाहेर जात नाही किंवा खातही नाही गेल्यानंतर. आणि सगळ्यांना माहितीच असतं ह्याच्यापैकी एक मला येतं, एक तर काढे येतात, नाही तर ग्रीन टी येईल, किंवा साखर विरहित अशी कॉफी येईल, नाहीतर मग एखादे चिले वगैरे नाश्त्यासाठी गेलं तर असं. सगळ्यांना खूप दडपण येतात की मॅडमला बोलवायचंय घरी तर काय बनवावं. मग विचारून ते मला अगदी कंटाळा येऊन जातो की नका एवढे कष्ट घेऊ, जे असेल ते मी खाते. पण त्यांना वाटतं नको आमच्याकडनं पण तुम्हाला काही गोष्टी जाव्यात. पण आता तू डायटिशियन होण्याच्या आधी आम्ही जसं चहा घेतो तसं चहा वगैरे सगळं काहीच ट्राय नाही केलं. काहीच नाही. एकतर काय झालंय की आईच्या आशीर्वादाने मला तिने कधीच चहाची टेस्ट दिली नाही. अच्छा. हा, तर त्याच्यामुळे मला चहा लहानपणी माहित नव्हता, जशी लहान मुलं मागतात चहा. आणि नंतर असं झालं की मी त्याला ऍडिक्ट झाले चहानं पिण्याला. आणि आता मोठेपणी असं झालं की चहा पिला तर मला कुठेतरी अल्सर येईल तोंडाचा, किंवा मला फोड वगैरे येईल जिभेला. त्याच्यामुळे मग त्या भीतीने मी पित नाही. परंतु
चहा प्रेमींना मला एक निरोप द्यावासा वाटतो. हो, मी ते विचारणारच होते की चाय पे चर्चा करने वाले जो लोक आहेत तर त्यांना काय सांगशील तू, म्हणजे चहा प्रमाण वगैरे. हे तर असं झालंय पहा की न पोहता येणाऱ्या माणसाला जर आपण विहिरीजवळ उभा केला आता पोहून दाखवू, इतकं त्यांना गंभीर वाटेल की चहा सोडायचा कसा, चहा बंद कसं करू, मला इतक्या दिवसांची सवय आणि त्याने मला ऊर्जा मिळते, मला फ्रेश वाटतं. असं काही नसतं. मनाची आपण तयार केलेली संकल्पना असते, त्या चौकटीत बसून असतो आपण, नाही याने फ्रेश वाटतं असं होतं. मुळात चहा पावडरच चांगली नसते. चहा पावडर म्हणजे चहा असा घटक आहे की ज्याने तुमचं HB कमी व्हायला लागतं किंवा कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं. पण जोपर्यंत तुम्ही तरुण आहात तोपर्यंत लक्षात नाही येत. थोडंसं वय वाढलं, स्टॅमिना कमी झाला की मग आजाराचं मेन कारण आपल्याला माहितीच नसतं. आणि दूध, साखर या सगळ्या गोष्टी उकळून काय अर्क मिळणार आहे आपल्याला त्यातून. त्याच्याऐवजी मग ग्रीन टी आहे किंवा मग फार वाटते ना तर मग चहा पावडर, गूळ याचा काढा घ्यावा. दूध, साखर, चहा पावडर एवढ्या सगळ्या गोष्टी उकळून त्याचं टॉक्झिन्स करण्यापेक्षा प्लेन काहीतरी घ्यावं. किंवा मग एखाद्याला फारच हौस आहे ना तर मग 2 कप ते पितात, म्हणजे सकाळी 1 कप आणि संध्याकाळी 1 कप. तर त्या 2 कपचा निदान 1 कप तरी, म्हणजे अर्धा तरी. म्हणजे तुझ्याशी चर्चा केली तर हळूहळू चहा जरा कमी करावा लागेल, बंदच करावा लागेल. पण असं जसं की तू सांगतेस की आता कार्बोदक, प्रोटीन, पाणी हे सगळं घेता घेता आपण चहापर्यंत आलोय. म्हणजेच आता बोलता बोलता तू बोललीस की स्ट्रेस आणि आहार यांचा संबंध आहे. नक्कीच आहे. म्हणजे या दोघांचा घनिष्ठ संबंध आहे. किंबहुना हे दोन्ही टू वेनी सुद्धा संबंध यांचा येतो. म्हणजे तणाव वाढला की खराब अन्न पोटात जातं आणि जर खराब अन्न आपण घेतलं तर तणाव वाढतात. असे दोन्ही एकमेकाशी संलग्न आहेत. मुळातच काय होतं की स्ट्रेस म्हणजे कॉर्टिसॉल हॉर्मोन, जो हॅपी हॉर्मोन्सला दाबलेला असतो किंवा आपणच केलेला असतं. हॅपी हॉर्मोन्स असतात. तर मग आपण त्यासाठी कुठे बाहेर जात नाही किंवा आपल्याला पाहिजे ते छंद आपण जोपासत नाही, आपण आपल्या जीवनशैलीमध्ये राहत नाही. मग आपलं काय होतं की हॅपी हॉर्मोन्स आपण दाबून टाकलेले असतात आणि कॉर्टिसॉल आपण वाढलेले असतात. मग वाढलेल्या कॉर्टिसॉलमुळे, वाढलेल्या स्ट्रेसमुळे नको असलेल्या गोष्टी आपण घेतो. उगाच साखरच खा किंवा मिठाईच उचल, कारण स्ट्रेस असतो ना. आणि या गोष्टींमध्ये माणूस काय करतो, आपलं उदाहरण उगाच भरून ठेवतो, त्याचा नाश व्हायला लागतो एक ना एक दिवस. आणि मग ज्यावेळेस ह्या सगळ्या मैदा, साखर, फास्ट फूड अशा गोष्टी तणावामध्ये आपण खातो, मग त्यामुळे सुद्धा पुन्हा एकदा शरीराच्या व्याधी चालू होतात. खरंय. म्हणजे दोन्ही एकमेकाशी आहे. मग आपल्याला या गोष्टींना जर आटोक्यात आणायचं असेल तर पहिली गोष्ट, मगाशी आपण चर्चा केली तसं बाहेर जाताना किंवा आपण मुद्दामून लक्षात घ्यावं की माझी ही भूक कशी आहे. ही शारीरिक भूक आहे की ही तणावाची भूक आहे. शारीरिक भूक असेल तर लक्षात असू द्या, ती दर 3-4 तासालाच तुम्हाला ती भूक लागेल. तणावाची भूक असेल तर तुम्हाला अर्ध्या तासाला पण ती क्रेविंग्स होतील. मला काहीतरी खावंसं वाटतंय, मी काहीतरी ऑर्डर करते आणि मला अजून माझी भूकच भरलेली नाही. पण ते हानिकारक राहतं. त्याच्यामुळे तणावाच्या भुकेकडे किंवा भावनिक भुकेकडे न जाता शारीरिक भूक पाहावी. आणि शारीरिक भुकेमध्ये दर 4 तासाला पौष्टिक अन्न द्यावे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सीझनल आणि रिजनल असे फळं असतील. कर्बोदके खाताल, कडधान्य आहेत, दुधाचे पदार्थ आहेत. रात्री झोपताना असं काही पेय घ्या, त्याने तुम्हाला साऊंड स्लीप येईल आणि तुमचा तणाव कमी होईल. असं पण आहे. आणि अजून एक मला काय सांगावंसं वाटतं स्मिताताई, मुळातच तुम्हाला जर असं वाटतंय की माझी तणावाची भूक आहे तर त्याला डायव्हर्ट कसं करायचं प्रॅक्टिकली. म्हणजे माझं तरी मत आहे की तुम्ही तुमचा छंद जोपासा, त्यावेळेस रिडिंग करा किंवा तुम्हाला नृत्य करा असं वाटतंय तर तुम्ही क्लासिकल नृत्य करा किंवा मित्र कंपनीमध्ये जा, जरा गप्पा मारा, मंदिराकडे जा, निसर्गाच्या सानिध्यात राहा. म्हणजे त्या तणावापासून पण दूर राहतात आणि उगाच काही पोटात घालण्यापासून पण दूर राहतात. म्हणजे भावनिक भुकेवर पण असं नियंत्रण ठेवता येतं. नक्कीच ठेवता येतं. शेवटी आपण जे ठरवू ते आपण करतोच ना. आता जसं तू म्हणालीस ना की काही लोक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मिस करतायत आणि मग जेव्हा तो तणाव निर्माण होतो तेव्हा ते पाहिजे ते खातायत. म्हणजे त्यांच्या डोक्यात कशाने बरं वाटेल हे नाही किंवा कशाने मी फ्रेश वाटेल हे नाही, तर ते डायव्हर्ट होऊन काहीही मागवून ते खातायत. पण असं पण आहे की काही लोक म्हणतात की अरे रात्रीचा भात नाही खायचा, म्हणजे संध्याकाळी भात नाही खायचा, किंवा म्हणजे तांदूळ हे खायचेच नाही डाएट मध्ये. तर तू काय सल्ला देतेस पण लोकांना, भात खायचा की नाही खायचा? बिनधास्त भात खायला सांगते मी, बिनधास्त. साऊथ इंडियन्सचे सुद्धा जे लोक माझ्याकडे आहेत त्यांच्या त्या भागामध्ये जर
भात हे उत्पन्न घेतलं जात असेल तर आपल्याला बंधन नाही करता येत ना. ज्या त्या भागामध्ये जे ते अन्न घेतलं जातं ते त्यांनी प्राशन करावं, त्यांना ते पचण्यासाठी दिलेलं असतं असं. कारण त्यांना ती पोळी पचणार नाही अति उष्णतेमुळे. मुळात भात हा उगाच बदनाम झालेली गोष्ट आहे. भातामध्ये तसं काही नाही. पण भात खावा कोणता, ते महत्वाचं आहे. भात खावा कोणता. बासमती असं सुगंधित तांदूळ नसावा, विदाऊट पॉलिशचा भात असावा. म्हणजे जसं आंबे मोहर, हातसडीचा तांदूळ किंवा इंद्रायणी वगैरे जे पॉलिश नाहीये, जे साधे. मी तर सगळ्यांना सर्रास हल्ली माझे लोक राशनच्या दुकानाच्या बाहेर ते तांदूळ खा म्हणतात. ते पचायलाही हलके असतात. कारण भात म्हणजे तांदळामध्ये ना उत्कृष्ट कर्बोदकी स्रोत असतो, उत्कृष्ट सगळ्यात, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो, ज्याच्यामुळे आपल्याला भूक लवकर लागत नाही, पोट भरून राहतं, पौष्टिकताही मिळते. त्यानंतर पचनासाठी हलका असतो. आपण लहान मुलांना पेज देतो तांदळाची, पचनासाठी हलका, मनही फ्रेश राहतं. आणि भाताच्या रेसिपी भरपूर खूप आहेत. पुलाव बनवा किंवा डोसा, फर्मेंटेड फूड बनवा किंवा तांदळाचे धिरडे, तांदळाचा खिचडी पटकन. हो, मग त्याच्यात भाज्या जातात ना, त्याच्यामुळे भात बिंदास खावा. फक्त मग वेळा निश्चितच पाळण्यात यावं. भात असो, पोळी असो किंवा लिक्विड असो, डिनर हा लवकरच घ्यावा. अच्छा, म्हणजे सूर्यास्ताच्या ऍटलिस्ट अर्ध्या एक तासामध्ये. म्हणजे साधारण 7, 7:15, 7:30 पर्यंत जेवण झालेलं पाहिजे. आणि काही बहुधा काही कारणाने जर उशीर झालाच, तुमचं जेवण उशिरा होतच आहे, लाईफस्टाईल आहे ना मुंबई, आपल्याला माहितीये ना. तेच मी बोलते की मुंबई तर झोपतच नाही कधीच. आणि आपण उठतो सकाळी पण ते झोपतच नाही, त्यांची सकाळच उशिरा होते. तर मग आता उशीर होतोच आहे काही कारणानं, तर मग कटाक्षानं ठरवून असावं की संध्याकाळच्या 7 ते 7:30 नंतर आपण भात काय कुठलेच कर्बोदके घेऊ नये. आणि बहुधा लिक्विडवरच फोकस असं, म्हणजे भाज्यांचं सूप किंवा डाळींचे पाणी असं घ्यावं. ते पौष्टिक असतं. आपण मुळातच समज बनवलेली आहे की भरपेट खाल्ल्याशिवाय मला झोप यायची नाही. हो, ते तडस लागायपर्यंत खाणं म्हणतात, अगदी इथपर्यंत. हो. आणि मग मला आता कुठे झोप येईल. मुळातच तुम्हाला शास्त्राने सांगितलेलं आहे की जेवण केल्याच्या म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या 2 ते 3 तासानंतर तुमची झोप असेल. बरोबर. भात खा बिंदास्त, पण शक्यतो डिनरला 7 नंतर टाळ, त्याच्या आधी घेऊ शकतो. म्हणजे दिवसभरामध्ये आपण खाऊ शकतो, बिंदास्त खाऊ शकतो. परत भाताचा विषय निघाला म्हणून की भात जर असेल तर त्याच्यासोबत पोळी आणि भाकरी नकोच बरं का. एका वेळेला एकच काप असेल, एकच कर्बोदके असेल. नाही तर वरण भात पण आहे, पोळी भाजी पण आहे, असं नाही पाहिजे. वजन नियंत्रणात असो, म्हणजे वजन वाढणाऱ्यांना 2 कप्स एकत्र घ्यावे. म्हणजे माझं सिक्रेट फॉर्म्युला तुम्हाला आज मिळतोय. वजन वाढणाऱ्यांसाठी 2 कप्स एकत्र, म्हणजे त्यांनी भात पण घ्यावा आणि पोळी पण घ्यावी, किंवा तुम्हाला भाकरी, नाचणी ह्या सगळ्या आवडत असतील तर. आणि कमी करणाऱ्यांनी मात्र एका वेळेला एकच कप्स घ्यावे, नाहीतर म्हणलं वजन नियंत्रणात नाही राहत. म्हणजे आता आम्हाला हे थोडस रहस्य कळालेलं आहे की आम्ही एकच काहीतरी घेणार आहोत. बरोबर. आता जसं तू हे आता सगळं सांगतेस, हे चक्र जे समजून सांगतेस, ह्याच्या बरोबर अजून एक गोष्ट आहे की काही लोक वजन कमी करण्यासाठी किंवा म्हणजे त्यांना असं वाटतंय की त्याच्यामुळे प्रॉब्लेम होईल म्हणून एकदम साखर बंद करतात. तर साखर बंद केल्याने फायदा आहे का काही? आता मला ते उत्सुकता आहे, आणि म्हणून हे पण एकदा रहस्य सांग ना की साखरेचं एकदम मी तर म्हणे निश्चित आणि एक अचूक उत्तर देऊ का? साखर मुळातच चांगली नाही, कोणासाठीच नाही. मग साखर कंपन्यांनी मला माफ करा, पण प्रमाण तुमच्या योग्यतेनुसार असावं. म्हणजे तुम्हाला खायचं आहे ना साखरेचा पदार्थ, तर 8 दिवसातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा. आणि साखरेचे गोड पदार्थ जर खाण्यात आले तर त्याच्यानंतरचं बॅलन्सिंग तुम्ही आमच्याकडे येऊन शिकून घ्या, आम्ही बॅलन्सिंग शिकवू. साखर बनतेच मुळात केमिकल पासून, गंधक पासून बनते. त्याच्यामुळे साखर वजन कमी करणारा असो, वाढणाऱ्याला असो, लहान मुलांना असो, तर त्या केमिकल्सचा इफेक्ट आपल्याला किडनीसाठी आहे. अच्छा. त्याच्यामुळे आपण साखर टाळायला हवी. आणि त्यातल्या त्यात साखर बंद केली तर हमखास वजन कमी होतं. बर. पण जर असं नको की साखरेने ग्लुकोज वाढतं म्हणून वजन वाढते, मग वजन वाढणाऱ्यांनी साखर खाऊच नाही. कमी असो वाढणारे असो, साखर पूर्णतः बंद असावी. त्याने काय होतं, मुळातच आळस वाटतो. आळस वाढला, चक्र चालू होतं, स्थूलपणा वाढला, कोलेस्ट्रॉल आले, ब्लड प्रेशर आले, एकाला एक सगळे आजार आले. काय आनंद काय जीवनशैलीमध्ये. एक्झॅक्टली.
4 इंच जिभेचे आपण फक्त चोचले पुरवतो एवढ्याचे, बाकी शरीराला मनाला काही लागत नाही. हो, बाकी काय मागत नाही नाही शरीर आणि लागत मन, पण ही जीभ मागते. हो. आणि मग काहीतरी असं यम्मी फूड पाहिजे. क्षणिक तेवढंच सुख आपल्याला आहारातून गेलं ना, नंतर पस्ताव येतो. मग जर आता एखाद दिवस जर गेलाच त्याचा आहार, तर फार डिप्रेशन मध्ये न जाता दुसऱ्या दिवशीपासून नवीन सुरुवात करा. आणि मग आता मी साखर बंद करेल असं ठरवा. आणि एखादा फार दररोजचीच साखर खाण्याची सवय आहे ना, तर त्यांनी तुरंत बंद करू नये. म्हणजे मी तर चहाप्रेमींनाही तसंच सांगते. आणि फार ज्यांना खूप साखर, चहा किंवा फास्ट फूडची अतिशय सवय आहे, त्यांनी 8 दिवसातून 7 दिवस, 6 दिवस, 5 दिवस असं हळूहळू यावं. कारण तुम्ही जर डिप्रेशनमध्ये गेलात तर मग चक्र सुरू होईल. माधुरी, जसं आता तू सांगितलंस की साखर पूर्णपणे बंद केली तर वजन कमी होतं आणि किंवा आरोग्य छान राहतं. हा, पण काही लोकांना साखर आणि साखरेचे पदार्थ खाल्ल्याशिवाय करमत नाही, दिवसच जात नाही. अशा लोकांना काहीतरी सबस्टिट्यूट दे ना. अतिच प्रमाणात जर साखर आवडत असेल तर मी थोडंसं माझं मन मुरडून एक गोष्ट सांगेन की गूळ यूज करून नाचणीचे लाडू, म्हणजे असे पदार्थ आपण ठेवायचे साखरेचे, म्हणजे मिठाई घरात येणार नाही. नाचणीचे लाडू किंवा खजूरचे लाडू, त्यानंतर गुळापासून बनवलेला चहा, आणि फारच साखर टाकायची ना तर मी सर्रास लोकांना सांगते की खडी साखरेचा वापर करा. कारण ताक आंबट असतं, त्यांना पिलं जात नाही. आपल्यासारख्यांना सवय असते, कारण जिभेचे चोचले आपण. बरोबर. एक फॉर्म्युला माहिती असतो आपल्याला की जे कटू असतं ते शरीरासाठी योग्य असतं, म्हणून आपण फार विचार नाही करत. पण ज्यांना अति क्रेविंग आहे, साखरेशिवाय होत नाही, तर मग हे 2-3 सबस्टिट्यूट त्यांना आहे. एक तर गूळ चांगल्या प्रकारचा, म्हणजे ऑर्गॅनिक गूळ हल्ली आता इझिली मिळून जातो. ऑर्गॅनिक गूळ आहे, खजूर आहे, त्यानंतर खडी साखर. पण त्या खडी साखरेमध्ये पण एक आहे बरं का, त्याच्यामध्ये एक चौकोनी छोटी पण असते, पत्री खडी साखर एक असते, आणि आपल्या मंदिरामध्ये वाटप करतात ती मोठी एक असते, ती मोठी खाण्यात घ्यावी. आणि सगळ्यात अजून चांगली कोणती आहे माहितीये का? गुढीपाडव्याला जी गाठी मिळते ना ती. बरं, म्हणजे ते हार कडे जे आपण आणतो पूर्वी आणायचे, आता ते पण शॉर्ट झाले बरं का, कोणीच खात नाही ते. खरं म्हणजे ते फ्लॅटमध्ये छोट्या गुढी ठेवलेल्या असतात, त्याला काही गाठी नाही, काहीच नाही. पहिले ते खायला जायचं ना तेवढं, मग आरोग्य नियंत्रणाच येतं. जसं कालपर्यंत काही गेलं असेल तर चला इथून पुढे आपली क्रेविंग अशी होईल. बरोबर. तर सगळ्यात उत्तम मग ती गाठी आहे, जर तुम्हाला मिळाली तर त्याची पावडर बनवून ठेवा, आणि जिथे जिथे गोड खावं असं वाटतं तर ते खा, पण शेवटी मर्यादा पाळा. तुम्हाला माहिती आहे, संत लोकांचा सुद्धा आहाराच्या दृष्टीने 3 दृष्टांत त्यांनी सांगितलेले असतात की मर्यादा पाळा, त्याच्यानंतर संयम ठेवा आणि शुद्धता ठेवा. म्हणजे शुद्धता म्हणजे काय की तुमच्या डोळ्यासमोर जे अन्न बनेल ते एकदम पवित्र पद्धतीने बनवा, सात्विक बनवा. ते जसं आपण बोललो की फ्रीजमध्ये ठेवणं, त्याच्यानंतर झोमॅटो, स्विगी ह्याच्याकडनं मागून घेणं, शुद्धता ठेवून एकदम पावित्र्याने अन्न बनवा. आणि मर्यादा ठेवून म्हणजे कसं की उदरभरण असं आहार नसावा, म्हणजे अतिरेक नाही, समजू पोटाला, शरीराला पोषण मिळेल इतकं बस. पहिलेच लोक सांगायचे की ढेकर आलं की जेवण थांबलं पाहिजे. आपलं असं असतं, आवडलंय तर मला ते संपवावं लागेल. आणि संयम ठेवा, म्हणजे कसं की मन शांत प्रसन्न ठेवून अन्नप्राशन करा. शेवटी अन्न हे आपल्याला जीवनाला मिळालेली पूर्ण ब्रह्म आहे, ते आणि पूर्ण ब्रह्म आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही. साखरेला सबस्टिट्यूट द्यायचा आहे असं तू आता सांगितलंस, पण काही लोक ती एक पॅकेट मधली शुगर वापरतात, शुगर फ्री. शुगर फ्री, त्याचं ते घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे हे? साखरेला जर ते सबस्टिट्यूट असेल शुगर फ्री तर बिंदास थोडीशी साखरच खा. दिवसभरात 5 ग्राम गेली तरी चालेल, पण सबस्टिट्यूट नकोत, कारण तुम्हाला केमिकल वापरले गेले त्याच्यामध्ये. म्हणजे पुन्हा तुम्ही केमिकलच घेताय. आणि पुन्हा एकदा त्या छोट्या किडनीचा विचार करा, ज्याच्यामध्ये मी आता सांगितलं ते सगळं लेअर असतं, जे तुमचं फिल्टर करू शकणार नाही, किंबहुना किडनी डायलिसिसला कमी वयात लोक दिसू लागले. हा सगळा विचार करा. कुठलाच स्ट्रोक एकदम न घेता हळूहळू कमी केलं पाहिजे. शेवटी थेंबे थेंबे. अगदी बरोबर आहे. जसं आता आपण बोलतोय की आहार घेताना काही गोष्टी ह्या मर्यादित घेतल्या पाहिजे, किंवा साखर बंद केली पाहिजे, ती सोडताना सुद्धा हळूहळू केली पाहिजे, असं जे सांगते आहेस, तर याच्यामध्ये मला असं म्हणायचंय की स्ट्रेस कमी करणारे पण काही पदार्थ आहेत का? हो, नक्की. ते सांग की जरा. आज मला सगळाच खजिना उघडला जातोय आणि खुलच्या सिमसिम होतंय अगदी. म्हणतात ना, आपलं दिल्याने आपलं वाढतं, काही असो. म्हणजे आपण जे आतापर्यंत घेत आलो
आपण जर शेअर केलं तर ते माझंही वाढेल कदाचित, आणि तुमच्या माध्यमांपासून मला जर पोहोचता येते लोकांकडे, ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर असं सांग ना, कोणते पदार्थ आहेत? डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेटमुळे स्ट्रेस रिलीफ होतो किंवा कॉर्टिसॉल कमी होऊन हॅपी हॉर्मोन्स वाढतात. बरं. पण ते चांगल्या कंपनीचे असावे. त्यानंतर ब्रोकली हा एक एकमेव पदार्थ आहे जो मेंदूला शांतता पुरवतो. ब्रोकली, जो हिरवी फ्लावर. आणि अगदीच आता जर काही ग्रामीण भागातले लोक असतील, ब्रोकली डार्क चॉकलेट नाही मिळू शकत, किंवा बदाम मध्ये सुद्धा स्ट्रेस रिलीफ साठी घटक आहेत, ज्याने आपण लहान मुलांना बदाम उघडून द्यायचो, बरोबर. तर मग ह्या गोष्टी नाही मिळू शकत ना, सरळ साधं त्यांना जे घरगुती मिळतंय किंवा त्यांच्या दारामध्ये गोठ्यात गाय आहे, ते दूध हळद टाकून ते पिले, किंवा रात्री झोपताना त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे म्हणजे 5 ते 10 ml तूप टाकून जर पिले तरी तणावमुक्त, स्ट्रेसफुल ते राहू शकतं. आणि आपल्यासारख्या लोकांना मग आता सांगितलं तसं डार्क चॉकलेट, ब्रोकली, बदाम, त्यानंतर बियाणे म्हणजे सूर्यफुलाचे बी, भोपळ्याचे बी, चिया सीड्स, यांच्यामध्ये मन आणि मेंदू शांत करण्याचे घटक आहेत. तर त्याचं प्राशन करावं नियमानुसार. म्हणजे एखाद्याला चिया सीड्स मध्ये प्रोटीन्स जास्त आहे, बरं, तुम्ही जर आहारामध्ये प्रोटीन्स घेता तर मग चिया सीड्सचं प्रमाण वाढतं का म्हणे. कॅलरीज युक्त सगळं असावं. जसं तू आता सांगितलंस की तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या घेऊ शकताय, नट्स वगैरे घेऊ शकताय, आणि त्याच्यातून तुमचा स्ट्रेस कमी होणार आहे. स्ट्रेस म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच आपण प्रत्येक परीक्षेला सामोरं जात असतो, आणि मुलांच्या तर आयुष्यामध्ये दर 6 महिन्यांनी, दर 1 महिन्यांनी परीक्षा आहेत. मग असं सांग ना की आता आपल्या घरातल्या मुलांच्या परीक्षेच्या काळामधला ताण कमी होण्यासाठी त्यांना तेव्हा काय आहार दिला पाहिजे आपण? मुळातच एक्झामच्या काळामध्ये त्यांनी सुरुवात करावी दिनचर्येपासून. 365 दिवस दिनचर्या ही उत्तम असावी, ज्याच्यामध्ये योग्य प्रमाण पद्धतीने तुमचा सात्विक आहार आहे, व्यायाम आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं मेडिटेशन आहे. सगळं एकानेच होतं का? नाही, म्हणून सगळ्या गोष्टी जायला हव्या. परीक्षेच्या काळात मुद्दाम फोकसिंग असावं मेडिटेशनवरती. मेडिटेशन म्हणजे प्राणायाम हे विधी, अवधी आणि व्यवस्थित फोकसने म्हणजे सकारात्मकतेने केले तर त्याचे फायदे होतात. बरं. आपलं मन जर चंचल असेल, आपण बसू शकत नाही, सनरेज मध्ये बसून जर प्राणायाम केलं तर फायदे होतात. बरं. तर मग आहारामध्ये जर वळायचं ठरलं तर कडधान्य त्यांच्या आहारात जायला हवीत, ज्याने एकाग्रता वाढेल आणि मनही शांत, प्रसन्न राहील. त्यानंतर हिरव्या पालेभाज्यांचा घटक, बियाणे आणि खनिज द्रव्य जायला पाहिजेत, म्हणजे सोडियम, क्लोराईड, कॅल्शियम, त्यानंतर पोटॅशियम, आणि ह्या सगळेच खनिज द्रव्य जे आहेत आपले 5-6 प्रकारचे, नारळ पाण्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. मग फार आपण नाही भानगडीत पडलो तर. पण जर विस्तरित सांगायचं ठरलं तर कॅल्शियम असतं की राजगिरामध्ये, दुधाच्या पदार्थ, दहीमध्ये. त्यानंतर पोटॅशियम आढळतं बियाणेमध्ये. सोडियम तर मिठामध्ये आहे, जसं मी खडा मीठ सांगितलं तसं, किंवा नारळ पाणी बदाममध्ये सुद्धा आहे. आणि मिनरल्स शेवटचा एक महत्वाचा असतो मॅग्नेशियम आणि झिंक. झिंक हे भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये आणि काजूमध्ये असतात. बरं. म्हणून पहिले लोक खात नव्हते का भिजवलेले शेंगदाणे आणि गूळ. मग झिंक मिळाल्याने केसांचे आणि स्किनचे आरोग्य चांगले राहते. त्याच्यानंतर ब्रेन टॉनिक पण असतं. या गोष्टी सगळ्या जायला पाहिजे. त्याच्यानंतर हल्ली आता ती सोनकिळी आपल्याला बाजारात मिळतात, छोट्या साईजच्या, त्यामध्ये पोटॅशियम भरपूर आहे आणि ब्रेन टॉनिक पण आहे. या गोष्टींचा आहारात समावेश असावा. कटाक्षाने फास्ट फूड, परीक्षांच्या काळामध्ये तर या फास्ट फूड, त्याच्यानंतर जंक फूड, गोड, ज्याने तुम्हाला आळस येईल, अशा गोष्टींचा वापर टाळा. बरोबर आहे. म्हणजे जर का तुम्हाला आहारावर हे सगळं फोकस करता आला तर ताण कमी होईल. ताण कमी आला की तुमच्या अभ्यासामध्ये लक्ष लागू शकतं. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर आम्ही एकाग्रता भेटली नाही तर बैठकही होत नाही. बरोबर आहे. पण आता ना अजून एक समस्या जाणवायला लागली आहे की पूर्वीच्या काळी हा भाग येत नव्हता. जेव्हा आपण ब्लड चेक करतो त्यावेळेस हिमोग्लोबिन अत्यंत कमी, हे ड्रॉप असं होण्याची कारणं काय व्हायला लागलीत आणि त्याच्यावरती काय उपाय करता येईल? लो HB हल्ली खूप चर्चेमध्ये आहे. मुळात पहिल्या ज्या महिला होत्या किंवा मुली होत्या त्यांना लॅब नव्हत्या माहिती, स्मिताताई नव्हत्याच माहिती. त्यांना महिलांना कितीतरी डिलिव्हरी होऊन जायचं तरी त्यांना HB चेक करावं लागत नव्हतं. परंतु आता पहिल्याच प्रेग्नन्सीला लॅब रिपोर्ट्स नाना प्रकारचे असतात आणि हिमोग्लोबिन पहिल्या महिन्यापासूनच फोलिक ऍसिड चालू केलं जातं. हो की नाही? बरोबर. ह्याचंही मूळ आहे की तुम्हाला होत असलेली PCOD कमी वयात हल्ली आणि त्याच्यामुळे अतिरक्तस्राव
किंवा स्पॉटिंग होणं, त्याच्यानंतर ताणतणाव, बाहेरील नको असलेल्या गोष्टी खाणं आणि अति प्रमाणात लेवल वाढलेली असते कॉर्टिसॉलची, ज्याच्यामुळे ते पौष्टिकता म्हणजे पोषण द्रव्य तर शरीराला मिळत नाहीत आणि त्यामुळे HB साठी जे जे घटक हवेत. आता मूड स्विंग्स खूप होतात ना, आणि बदललेल्या मूड स्विंग्स मुळे आपण पालक घेत नाही, मेथी घेत नाही, शेपुणे, हिरव्या पालेभाज्या नसतात, डार्क भाज्या. आता भोपळी खायला नको म्हणतात, आवडत नाही भोपळ्याची भाजी. बरोबर. त्यामुळे मग HB कडे आपलं लक्ष दिलं जात नाही. आणि HB वाढवण्यासाठी सगळ्यात पारंपरिक गोष्ट सांगू का, लोखंडाच्या भांड्यांमधल्या भाज्या किंवा स्वयंपाक बनवून खाणे. लोखंडाची कढई असो किंवा पळी असो, तवा असो, सर्वच लोखंडाचा वापर करायचा. त्या भांड्यांमध्ये लोह भरपूर प्रमाणात कोटिंगचे वापरतात ना आजकाल, अगदी नॉनस्टिक किंवा पितळ आणि यांचाही वापर आता पुन्हा एकदा व्हायला लागला. पण जुने ते सोने लोखंडाची भांडी वापरायची, लोहाचं प्रमाण वाढून जातं. त्याच्यानंतर भिजवलेले काळे मनुके, काळी खजूर, त्यानंतर अक्रोड, सूर्यफुलाच्या बियांमध्ये सुद्धा लोह आहे. त्यानंतर हिरव्या डार्क तुम्हाला ज्या ज्या फळं आणि भाज्या दिसत आहेत ना, त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. जसं की केळी, लाल भोपळा, दुधी भोपळा डार्क हिरवा आहे, लाल भोपळा डार्क पिवळा आहे, हिरवी पालेभाजी आहे, केळी आहे डार्क पिवळ्या कलरची. तर तुमच्या डोळ्यांना सरळ सरळ जे जे डार्क गोष्टी दिसतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. हे घरी आणा, बनवा. फोलिक ऍसिड पेक्षा कितीतरी पटीने चांगलंच राहील ना. आणि जसं तू म्हणतेस ना की हिमोग्लोबिन वाढवता येईल, आणि दुसरी गोष्ट की फॉलिक ऍसिडच्या गोळ्या वरून घेण्यापेक्षा आहार तुम्ही जर का नीट घेतला तर त्याचा फायदाच होणार. शेवटी किडनी आहे, नाजूक आहे. बरोबर आहे. किडनीच्या वरती आपलं उपरणं जसं असतं कापड, तर तसा तो लेअर असतो, त्याला छोटे छोटे होल्स असतात. तुम्ही आयुर्वेदिक घ्या, ॲलोपॅथी घ्या, कुठलीही औषधं घ्या, फक्त औषधं. कारण किडनी काय करतं, फक्त फिल्टरचं काम करतं. असं कधी होतं का की तुम्ही काकडीचा रस पिलाय किंवा टोमॅटोचा ज्यूस पिलेला आहे, सूप पिलेला आहात, किंवा तुम्ही बीटचा ज्यूस पिलेला आहे लाल कलरचा, की तुम्हाला युरिन त्या कलरची येते? असं होत नाही. बरोबर. किडनी काय फिल्टर करते, औषधांना फिल्टर करते जास्ती करून, आणि तिच्यावरती जे लेअर आहे तर त्याच्यावर ते इफेक्ट व्हायला लागतात. आणि म्हणून प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. आधीच काळजी घ्या. आपलं होतं काय की तहान लागल्यावर विहीर खोदायला जातो. बरोबर आहे. कधी पहा ना की स्टोन निघाला की आपण मग ते 5 लिटर प्यायचंय का, किती पाणी प्यायला पाहिजे, माझ्या किडनी स्टोन आहे शरीरामध्ये, आधीच पाणी मुबलक प्रमाणात असतं. तर बरोबर आहे. गंभीर. जसं हिमोग्लोबिन बद्दल सांगितलंस तसंच आता सध्या खूप चर्चेत आलेला विषय आहे जो खूप समस्या जाणवतीये, ती म्हणजे PCOD. तर याबद्दल सांग की जरा, की काय PCOD मुळातच नावामध्ये असं आहे की पॉलिसिस्टिक सिंड्रोम, म्हणजे सिस्ट. मुळात त्या सिस्ट नसतात. जी ओव्हरी असते म्हणजे गर्भाशय असतो, तर त्याच्या साईडला दोन्ही ओव्हरीज मध्ये, युटेरसच्या साईडला ओव्हरीज आहेत, तर त्याच्यामध्ये खूप प्रमाणात अंडाशय असतात. मग ह्या अंडाशयांची जर संख्या वाढली, ते ऍक्च्युली त्यांचं ओव्ह्युलेशन व्हायला पाहिजे, ते फुटून बाहेर यायला पाहिजे, तेव्हा त्याला आपण पिरियड्स म्हणतो. परंतु तसं न होता त्यांची जर संख्या वाढली त्या दोन्ही ओव्हरीज मध्ये, तर त्याचा परिणाम होतो पिरियड्स लेट येणं किंवा अनियमित येणं, किंवा मग जेव्हा येतील तेव्हा अति प्रमाणात रक्तस्राव होणं. मग ह्याची शरीरावरती कमजोरी होते, थकवा जाणवतो आणि मानसिक स्थैर्यता खराब होऊन जाते, जेणेकरून वजन वाढतं. मुळातच गर्भाशय जे आहे त्याचा आतील जो भाग असतो गर्भाशयाच्या आतील, त्याला एक आवरण बनलेलं असतं, ज्याला आपण एंडोक्राईन लेअर असं म्हणतो. आणि मग ह्याचा काय होतं, हायपर होऊन जातात ते लेअर्स, हायपर होऊन जातात, कारण इस्ट्रोजन आणि अँड्रोजन लेवल वाढलेले असतात. प्रोजेस्ट्रॉन नावाचा एक हॉर्मोन आहे, तो कमी झालेला असतो. तर प्रोजेस्ट्रॉन कमी झालेला असतो, त्याच्यामुळे अर्थातच तुमचे जे लेअर फास्ट बनतात त्याला तो रोखू शकत नाही. आणि त्यासाठी हे 3 फॅक्टर महत्वाचे असतात: तुमची दैनंदिन जीवनशैली, योग्य तो आहार आणि मेडिटेशन. हे आताच्या युगाला इतकं सुंदर सांगितलंयस ना तू, की तुम्ही खायचंय काय, आयडियल काय खायचंय, संतुलित कसं खायचंय, ह्याच्या बरोबर पाण्यापर्यंत आलीस. म्हणजे तू नाही का, म्हणजे पूर्ण एक इतकं सुंदर दिलंय सगळं की विचारायला नको. असं तुझा एखादा अनुभव सांग ना, की जेव्हा तू हे क्षेत्र निवडलंस, तर हे क्षेत्र निवडण्यामागचं कारण काय होतं, आणि मग तुझी पहिली केस किंवा पहिला असा अनुभव की ज्याच्यामध्ये तुला रिझल्ट आल्यानंतरचा तो आनंद. मला हसू यायचं आलं की मला पहिले चहाच आठवलं. चहावालाच मग पेशंट माझ्याकडे आलेलं होतं.
जोडपं असं आलं होतं माझ्या क्लिनिकला जेव्हा मी 10-12 वर्षापूर्वी सुरुवात केली होती तेव्हा, की त्या महिलेचं वजन प्रमाणापेक्षा अति ओबेज होत्या त्या. 80च्या पुढे वजन होतं आणि त्यांची उंची फक्त 4 फूट 9 इंच इतकी होती. ज्यांचं वजन असावं 50च्या आसपास, त्यांचं वजन किती होतं 80च्या पुढे. आणि मग ते दोघेही तिथे क्लिनिकला बसलेले होते. जेव्हा मी सगळी हिस्ट्री घेत असते क्लिनिकला, तर त्यामध्ये शेवटचा पॉइंट होता की ऍडिक्ट आहात का कुठल्या गोष्टीला, चहा कॉफी. आणि मग त्यांच्या मालकाने सांगितलं की सांग आता. ती गोष्ट राहिली सांगायची, तर ती गोष्ट म्हणजे चहा होती. तर त्या लेडीला चहा ही गोष्ट दिवसातले 7 ते 8 कप लागायचे. बापरे. आणि मग त्यांच्यामुळे ताणतणाव वाढलं. मला या गोष्टी नंतर कळायला लागले की बाहेर हेल्थकडे लक्ष न देणारे लोक किती आहेत. कोविड नंतर लोक जास्ती कॉन्शियस व्हायला लागले. आपल्याला रस्त्यावर ग्राउंडवर जास्ती लोक दिसायला लागले. हेच जर आधी असते तर 2 कारणाने लोक कोविडमध्ये गेले. एकतर अति घाबरून गेलेत आणि ज्यांना हेल्थ इश्यू होते ते गेले. मुळातच हेल्थ इश्यू आपण स्वतःला ठेवलेच नाही, त्याचं नियंत्रण केलं, आपल्याला सामोरं नाही जावं लागत. मी पहिले विचारलं म्हणून सांगते, मी पहिले कॉन्शियस नव्हते. मी अति सडपातळ होते की बॉडी टोन नव्हती किंवा माझा स्टॅमिना कमी असायचा. जवळपास 14 ते 15 वर्षापूर्वी लवकर मूड स्विंग्स व्हायचे, थकायचे लवकर, किंवा माझा चिडचिडपणा जास्त असायचा. आणि मग व्यायाम हा माझा फक्त 8 दिवसातून 4-5 दिवस असेल, तेही सूर्यनमस्कार करायचे. आणि आहाराकडे माझं मुळातच लक्ष नव्हतं. परंतु मी फक्त आहार हा चालू केला शिक्षणानंतर, की माझ्या स्वतःवर मला फोकस करते हवं. त्याच्यानंतर मग मित्र कंपनीतले काही, नातेवाईकातले काही, मग आय बिल्ड माय कॉन्फिडन्स अँड स्टार्टेड दिस. आफ्टर ऑल आय मस्ट से की तुम्ही ना छोट्या छोट्या गोष्टीतनं सुरू करा आणि आधुनिक गोष्टींना ठेवा. फॅन्सी फूड नकोच मुळात. बरोबर. छोट्या छोट्या गोष्टीतनं तो मोठा आनंद मिळतो आणि स्वतःला संतुलित ठेवण्यासाठी कायमचा एक फॉर्म्युला मिळून जातो. ज्या आधुनिक वस्तू आपण वापरून करूयात त्यांना. खूप छान सांगितलंस. आणि आजच्या गप्पा मला इतक्या आवडल्यात ना, कारण तू असं सगळं मला रहस्य सांगितलेले आहेस. तर नक्कीच याचा खूप फायदा होईल. आणि मी स्वतः आता जेवणाच्या मध्ये पाणी पिणार नाहीये, सवय लावणार आहे. पण आहे ती वाईट सवय आहे. सवय सोडायला जसं तू सांगितलंयस की टप्प्याटप्प्याने सोडा. तर उद्यापासून जेवणामध्ये फक्त एकदा पाणी पिन आणि परवापासून सोडलेलं असेल. खूप मला फार भारी वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू तुम्हालाही. तुमच्या सर्वांच्या माध्यमामार्फत मी या लोकांपर्यंत पोहोचले. मला सर्वांना एक सांगावंसं वाटतं, काळजी करू नका परंतु काळजी घ्या. आणि कधी उशीर होण्यापेक्षा प्रिकॉशन ही आधीच घ्यायला लागा. मस्त फिट राहा, आनंदी राहा आणि हेल्थची काळजी घ्या. कारण तुमचं सगळ्यात मोठी लाईफमधली प्रॉपर्टी ही तुमचं शरीर आहे. आणि याच्यात जर ठेस पोहोचली तर मग बाकी काही उपयोग नाही. स्मिताताई, आपण किती धावपळ करतो, आपला बँक बॅलन्स किती वाढला जातो. शेवटी युअर हेल्थ इज युअर बँक अकाउंट. किती बँक अकाउंट. आणि मग तुमची इन्व्हेस्ट ही तुमच्या फूड चॉईसनी व्हायला पाहिजे. आपण काय ह्यातनं चॉईस करतो, माझी काही इन्व्हेस्ट होते आणि मग ते अकाउंट बनून जातं. आफ्टर ऑल तुम्हाला जे बॉडी पाहिजे ते फूड ईट केलं पाहिजे. म्हणतात ना, ईट फूड विच बॉडी यू वॉन्ट, डोंट फॉर द बॉडी यू हॅव. म्हणजे यासाठी जर आपण ह्या शरीरासाठी जर तेच फूड दिलं जे आपण कालपासून आजपर्यंत खात आलो, ते उद्या तसंच राहणार आहे. परंतु जर आपण आरशासमोर गेलो आणि आपण स्वतःला पाहिलं की मला आज बदलावं लागतंय, तर मग कालपर्यंत किंवा आजपर्यंत आपण जे करत आलो त्याला कुठेतरी बदलावं लागेल. त्यासाठी सोनाराकडनं कान टोचावे लागतात. तसं तुम्हाला जमल्यास आमच्यासारख्या अनेक योग्य त्या आहार तज्ज्ञांकडनं सल्ला घ्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करा. किंवा मनाने हल्ली खूप सगळ्या गोष्टी काढायला पडतात आणि तसा चालू होतो. किंवा मी मगाशी सांगितलं तसा मृत्यूचाही धोका संभवू शकतो. तर सर्व काळजीने करा. शरीराला इतक्या इझी पद्धतीने खेळू नका. ही खूप अनमोल आपल्याला ईश्वराने दिलेली देणगी आहे आणि ती एकदाच मिळते. खरंय. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं एकदम. साखर खाणे किती अवघड होतं आपल्याला सांगितलेलं. साखर बंद आजपासून, साखर खाणे नाही, हे जे सांगितलं गेलं ना, गमतीशीर होतं. नाही तर आपल्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये साखर आहे, मिठाई आहे. मिठाईशिवाय ते सणच नाही. तर आजपासून तुम्ही सुद्धा गूळ वापरणार आहात कधी कधी. तसंच दुसऱ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर मॅडमने आपल्याला इतकं सुंदर समजून सांगितलेलं आहे की तुम्ही चहा घेताय, चहा लवर आहात, चाय पे चर्चा आहे. ही चर्चासुद्धा थोडी थोडी चहा कमी करत 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 बंद केला पाहिजे.
नक्कीच तुम्हालाही आवडला असेल हा एपिसोड आणि तुम्हालाही मॅडमशी संपर्क करायचा असेल तर खाली त्यांचा नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही नक्की बघा आणि वेट लॉस जर्नी सुरू करा. धन्यवाद.